नाही, हा तर मी सुद्धा कर्नाटक गव्हर्नमेंटकडे तक्रार करणारच आहे. खुल्या बाजारामध्ये कोळसा विकला जातोय. ज्या अटीवर जमीन दिल्या त्याचा एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नाही. ज्यासाठी जमीन उपलब्ध म्हणजे गायरान जमीन दिली, निस्तार हक्काची जमीन दिली, त्या जमिनी देत असताना त्यांचं पुनर्वसन महत्वाचं होतं. जवळपास 84 हेक्टर जमिनीला या ब्रांच कोल माइन्सला 2023 ला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स दिलं. या परवानगीच्या वेळी ज्या अटी आणि शर्ती घातल्या होत्या त्या एकही अटी शर्ती त्या ब्रांच एवढ्या मोठ्या कोल माइन्सनी पूर्ण केल्या नाही. फॉरेस्ट डायव्हर्शन आदेश देताना निस्तार हक्काची जी काही जागेला कुठलीही बाधा पोहोचवायची नाही, कारण निस्तार हक्क म्हणजे शेतकऱ्यांच्या गायरांसाठी, गुरं चारण्यासाठी आणि त्यांना लाकूड लागतोय किंवा गावाच्या व्यवस्थेसाठी ती जागा रिझर्व्ह असते, ती सुद्धा भडकावून टाकली. प्रकल्पग्रस्ताची पूर्ण पुनर्वसन होत नाही तोपर्यंत जागेचा वापर करू नये, सगळी जागा खोदून मोकळे झालेत. हे केलं त्यांनी. ईसीने सांगितले की ईटीपी म्हणजे खदानीचा सांडपाणी आणि प्रादुर्भाव जो आहे ट्रीटमेंट प्लांट तो सुद्धा लावला नाही. पूर्ण पाणी नाल्यात नदीत घातला जात आहे. आणि ईसीने सांगितलं एसटीपी प्लांट लावा, हे केलं नाही. गाडीचा वापर करू नये, कन्व्हेयर बेल्ट नाही, कोळसा उचलावा, सेन्सिटिव्ह झोन आहे ते सुद्धा केलेलं नाही. आणि ग्रीन बेल्ट एरिया तयार करावा असं सांगितलं. यापेक्षा खूप गोष्टी आहेत. आणि खुल्या बाजारात कोळसा विक्री सर्वात सुरू आहे ब्रांच कोल मधून. ती विकता येत नाही, तो गुन्हा आहे. त्याच्यावर हे सगळे तेथील अधिकारी पूर्णतः मिलीभगत करून मिळून यामध्ये त्या ब्रांचला मदत करतायत. कलेक्टर पासून सगळ्यांचा सहभाग, फॉरेस्ट अधिकाऱ्यापासून तर मंत्री पर्यंत, आपल्या फॉरेस्ट मिनिस्टर सुद्धा, एन्व्हायरमेंट मिनिस्टर, या सगळ्याकडे त्यांनी त्यांचे हात ओले केले आहेत. त्यामुळे या ब्रांचला कारवाई होत नाही आहे. हा प्रश्न विधानसभेत आम्ही मांडू आणि सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल. हा जो प्रचंड मोठा घोटाळा केला जातोय कोळसा खाणीमध्ये, ते त्याचं सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.